आवाजावरून तुमच्या लक्षात आलंच असेल की ही चकली आहे ती कुरकुरीत आणि खमंग झाली आहे। अजिबात तेलकट न होणाऱ्या या चकलीची भाजणी कशी करायची, मग त्यासाठी कोणतं धान्य किती प्रमाणात घ्यायचं हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे। वजनी प्रमाण आणि वाटीचं प्रमाण या दोन्ही प्रमाणामध्ये अगदी 2 किलोची भाजणी आज आपण तयार करणार आहोत। मग त्यासाठी पीठ कसं तयार करायचं या अचूक प्रमाणात अगदी काटेदार चकल्या तेलात न विरघळणाऱ्या संपेपर्यंत कुरकुरीत राहतात। तर या छोट्या छोट्या टिप्स सहित आज आपण अगदी ही भाजणीची चकलीचं पीठ आपण तयार करणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नक्कीच तुमच्या चकल्या ह्या खुसखुशीत आणि कुरकुरीत सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे कोणतंही धान्य घेताना अगदी आपल्याला ह्या वाटीने किंवा तुमच्याकडे जर मेजरमेंट कप असेल तर त्या मेजरमेंट कपने आपल्याला हे मोजून घ्यायचं आहे। इथं अगदी तुम्ही एखादा ग्लासही जरी घेतलं तरी चालेल। ह्याच मापाने आपण सगळी जिन्नस आहेत ती मोजून घेणार आहोत। वाटीचं प्रमाण आणि वजनी प्रमाण या दोन्ही प्रमाणामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। तर सगळ्यात अगोदर मी इथं घेतलेला आहे तांदूळ। आता इथे तांदूळ कोणता वापरायचा, मी इथं राशनचा तांदूळ घेतलेला आहे। तुम्ही इंद्रायणी सोडून अगदी कोणताही जुना तांदूळ इथं वापरू शकता। तर हा तांदूळ आहे तो अगदी 1 किलो मी इथं घेतलेला आहे आणि ह्याचं वाटीचं प्रमाण म्हणाल तर 4 वाट्या एवढा तांदूळ मी इथं घेतलेला आहे। अगदी जुना तांदूळ इथं वापरायचा आहे आणि राशनच्या तांदळापासून अगदी चकल्या आहेत त्या कुरकुरीत आणि मस्त खमंग तयार होतात। तर हा तांदूळ आहे तो स्वच्छ धुवून मी घेतला आहे, पंख्याखाली व्यवस्थित असा सुकवून घेतलेला आहे। कोणतंही साहित्य घेताना व्यवस्थित साफ करून आणि स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आपल्याला। आता धुताना मी इथं दाखवलेलं नाही, त्याच्यासाठी व्हिडिओ खूप मोठा होईल। तर हे सगळं साहित्य आहे तुम्ही व्यवस्थित धुवून घ्या आणि पंख्याखाली आपल्याला सुकवून घ्यायचं आहे। तर दुसरं जे साहित्य घेणार आहे ते पण अगदी ह्याच वाटीने मी मोजून घेणार आहे। तर दुसरं मी इथं घेतलेले आहे चणा डाळ। तर चणा डाळ पण आपण इथे 2 वाट्या एवढी घेणार आहोत। तर ही 2 वाट्या चणा डाळ अगदी अर्धा किलो भरते, म्हणजेच 1 किलो तांदूळ त्याच्या निम्म अर्धा किलो चणा डाळ आपल्याला इथं घ्यायची आहे। तर चणा डाळ अगदी 2 वाट्या एवढी मी इथं घेतलेली आहे। आता हे सगळी जिन्नस आहेत ती निम्मी निम्मी आपल्याला घ्यायचं आहे। म्हणजे 1 किलो तांदूळ त्याच्या अर्ध 50 ग्रॅम म्हणजे 500 ग्रॅम म्हणजे अर्धा किलो चणा डाळ। आता चणा डाळीच्या अर्धा म्हणजे पाव किलो आपल्याला इथं मूग डाळ घ्यायचं आहे। तर ह्याच वाटीने आपण मूग डाळही मोजून घेणार आहोत। तर 1 वाटीभर मूग डाळ मी इथं घेतलेली आहे। आता ह्याचं वजनी प्रमाण म्हणाल तर 250 ग्रॅम एवढं आहे, म्हणजेच पाव किलो। तर ही मूग डाळ आपण घेतलेली आहे, स्वच्छ धुवून आणि व्यवस्थित पंख्याखाली सुकवून मी इथं सगळी जिन्नसं घेतलेली आहेत। त्याच्यानंतर आपल्याला इथं घ्यायची आहे उडीद डाळ। आता जेवढी मूग डाळ घेतली होती त्याच्या निम्मी आपल्याला इथं उडीद डाळ घ्यायची आहे, म्हणजे जवळजवळ 150 ते 160 ग्रॅम एवढी आपण इथं उडीद डाळ वापरलेली आहे। उडीद डाळ पण स्वच्छ धुवून आणि सुकवून मी इथं घेतलेली आहे। त्याच्यानंतर साबुदाणा मी इथं घेतलेला आहे। आता हा साबुदाणा आहे तो आपल्याला धुवायचा नाहीये। साबुदाणा आणि पोहे न धुताच आपण हे खमंग असं भाजून घेणार आहे। तर जेवढे आपण उडीद डाळ घेतली होती त्याच्या निम्मा साबू तांदूळ आपल्याला इथं घ्यायचा आहे, म्हणजे 60 ते 70 ग्रॅम साबुदाणा आणि वाटीचं प्रमाण म्हणाल तर पोह्यांचे 3 ते 4 चमचे भरतील एवढा साबुदाणा आपल्याला इथं वापरायचा आहे। त्याच्यानंतर घेणार आहे मी पोहे। आता पोह्यांची 1 वाटी भरून मी इथं पोहे वापरलेले आहेत। जे रेग्युलर यूजमध्ये आपण पोहे बनवतो, कांदा पोहे बनवतो, तेच जाड पोहे मी इथं वापरलेले आहेत। अगदी 1 वाटीभरी मी इथं घेतलेले आहेत। पोह्यांमुळे चकली अगदी कुरकुरीत आणि खमंग तयार होते। तर हे सगळं साहित्य आहे ते मी इथं तुम्हाला परत एकदा सांगते। तर हे सगळं साहित्य आहे, जरी तुम्ही वजनी प्रमाणामध्ये नाही घेतलं तरी कोणत्याही एका वाटीच्या साहाय्याने तुम्ही हे मोजून घेऊ शकता। साहित्याचं प्रमाण अगदी सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर 4 वाटी तांदूळ त्याच्या निम्म 2 वाट्या आपण चणा डाळ घेतलेली आहे आणि चणा डाळीच्या निम्म म्हणजेच 1 वाटी आपण इथं मूग डाळ घेतलेली आहे आणि मूग डाळीच्या निम्म म्हणजेच अर्धा वाटी आपण इथं घेतलेली आहे उडीद डाळ। तर उडीद डाळीच्या निम्म म्हणजेच जवळजवळ 50 ते 60 ग्रॅम आणि पोह्यांचे जे चमचे 3 ते 4 भरतील एवढे आपण इथं घेतलेले आहे शाबू तांदूळ। आणि शाबू तांदूळ नंतर आपण इथं पोहे घेतलेले आहेत। पोहे अगदी तुम्ही 1 वाटीभरही घेऊ शकता। तर पोह्यांमुळे छान असा कुरकुरीतपणा येतो चकलीमध्ये। तर हे सगळं साहित्य आहे ते 1 किलो तांदूळ, तर हे बाकीचे ज्या डाळी आहेत ते अगदी 1 किलोभर भरल्या पाहिजेत एवढं साहित्य आपल्याला इथं घ्यायचं आहे। मसाल्यांमध्ये सगळ्यात अगोदर मी इथं धणं घेतलेलं आहे। धणं मी अगदी अर्धी वाटी एवढं वापरलेलं आहे, म्हणजेच पोह्यांचे जवळजवळ 4 ते 5 चमचे भरतील एवढं धणं मी इथं घेतलेलं आहे। त्याच्यानंतर घेतलेलं आहे जिरं। जिरं मी इथं 2 चमचे एवढं वापरलेलं आहे। आता हे तुम्ही पावडर फॉर्ममध्येही घेऊ शकता, पण हे असं अख्खं जिरं आणि धणं घेतलं आणि ते भाजणीमध्ये दळून आणलं की पीठ अगदी सुगंधी तयार होतं आणि चकल्या मस्त टेस्टी तयार होतात। तर हे सगळं साहित्य आहे ते आपण आता सगळ्यात अगोदर भाजून घेऊया। तर हे भाजण्यासाठी गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे
आता कढई घेताना जाड बुडाची कढई आपल्याला इथं वापरायची आहे. या जाड बुडाच्या कढईमध्ये सगळ्यात अगोदर मी इथं तांदूळ भाजून घेणार आहे. 2 वाट्या तांदूळ मी इथं घेणार आहे आणि हे 2 वाट्या तांदूळ अगदी मी थोडेसे लालसर कलर येईपर्यंत छान असे खमंग भाजून घेणार आहे. जर मी सगळेच इथं एकसाथ तांदूळ भाजायला घेतले तर ते व्यवस्थित भाजलं जाणार नाही. त्याच्यासाठी 2 बॅचमध्ये हे मी तांदूळ भाजून घेणार आहे. आता हे भाजून घेताना गॅसचा फ्लेम हा लो टू मीडियम ठेवायचा. अगदी लो टू मीडियम गॅसवरतीच 15 ते 20 मिनिटं हे तांदूळ आहेत ते छान असे मी कडकडीत होईपर्यंत भाजून घेतलेले आहेत. तर भाजताना अजिबात गडबड करायची नाही. जेवढं तुम्ही पेशन्सनं हे सगळं साहित्य भाजून घ्याल तेवढ्या चकल्या आहेत ते छान अशा खमंग तयार होतील. हे तांदूळ अगदी भाजून आपले तयार झालेले आहेत. आता आपण हे एका नॅपकिनवरती काढून घेऊया. डिशमध्ये किंवा ताटलीमध्ये हे काढायचं नाही, त्याला मॉइश्चर पकडतं. त्याच्यामुळे हे मी नॅपकिनवरती काढून अगदी थंड करण्यासाठी ठेवलेले आहेत. त्याच्यानंतर अशाच पद्धतीनं दुसरे पण तांदूळ आपण भाजून घेणार आहे. तर भाजून घेताना अजिबात गडबड न करता सगळं साहित्य आहे ते एकसारखं एकाच कलरवरती आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. म्हणजे चकल्या अगदी छान अशा तयार होतील. तर हे पण आपण भाजून घेतलेले आहे. तर हे जो नॅपकिन आहे त्याच्याखाली अगदी मी न्यूजपेपर टाकलेला आहे. त्याच्यामुळे ह्याला अजिबात मॉइश्चर येणार नाही आणि हे सगळं साहित्य आहे ते व्यवस्थित असं सुकलं जाईल. त्याच कढईमध्ये दुसरी डाळ मी घेतलेली आहे, म्हणजेच चणा डाळ मी इथं घेतलेली आहे. आता ही भाजण्यासाठी थोडासा वेळ जास्त लागू शकतो कारण आकारानं मोठी आहे आणि हे आतपर्यंत भाजायला थोडासा वेळ इथं लागू शकतो तुम्हाला. तर ही चणा डाळ आहे ते हलकासा रंग बदलेपर्यंत अगदी लो टू मीडियम गॅसवरती खमंग आपल्याला ही भाजून घ्यायची आहे. तर ही भाजलेली चणा डाळ आहे ती ओळखायची कशी, तर थोडीशी तोंडामध्ये टाकायची. अगदी कडकडीत लागली की समजायचं आपली चणा डाळ किंवा इतर जे साहित्य आहे ते आपलं छान असं भाजलेलं आहे. तर नॅपकिन खाली अगदी 3-4 लेअरचा मी इथं न्यूजपेपर टाकलेला आहे. त्याच्यामुळे अजिबात मॉइश्चर येत नाही, ओलसरपणा अजिबात येत नाही. तर हे तांदूळ आपले छान असे थंड झालेले आहेत. आता हे आपण बाजूला काढून घेऊया आणि त्याच्यावरती जी आपण चणा डाळ भाजलेली आहे ती आपण इथं टाकून देऊया. ही थंड होईपर्यंत आपण अगदी मूग डाळ आपण भाजून घेऊया. तर ही थंड करायला आपण ठेवूया. थोडीशी हलकीशी पसरवून ठेवायची म्हणजे पटकन अशी थंड होते. तर मूगडाळ पण अगदी त्याच पद्धतीनं आपल्याला भाजून घ्यायची आहे. तर ही मूगडाळ भाजायला जास्त वेळ लागत नाही, अगदी कमी वेळातच ही छान अशी भाजून तयार होते. हे सगळं साहित्य आहे जेवढं तुम्ही पेशन्सने भाजाल तेवढं अगदी खमंग तयार होतं. चकल्या तुमच्या अजिबात बिघडल्या जाणार नाहीत. तर भाजणीचं जे पीठ आहे ते आपण बऱ्याच वेळेला बाहेरून विकत आणतो. तर बाहेरून विकत आणण्यापेक्षा हे भाजणीचं पीठ आहे ते तुम्ही अगदी कमी साहित्यात घरीच तयार करू शकता. आणि घरी भाजणीचं पीठ तयार केलेलं असेल तर त्याच्या खूप साऱ्या चकल्या तयार होतात. अगदी काटेदार खमंग चकल्या अशा तयार होतात. जर स्टेप बाय स्टेप जर तुम्ही प्रत्येक गोष्ट फॉलो केलीत तर ह्या चकल्या अजिबात बिघडत नाहीत. मस्त काटेदार चकल्या ह्या तयार होतात. तर ही उडदाची डाळ आहे ती पण आपण ह्याच पद्धतीत भाजून घेतलेली आहे. थोडासा लालसर कलर झाला की ही पण आपल्याला काढून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता मस्त असा लालसर कलर आलाय आणि वासही खूप छान येतोय. तर ही आपण काढून घेऊया. पोहे पण आपण ह्याच पद्धतीनं हलकासा रंग चेंज होईपर्यंत अगदी कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. बऱ्याच वेळेला बाहेरून पीठ विकत आणलेलं असतं आणि त्याच्या अगदी मोजक्याच चकल्या तयार होतात. तर घरचं साहित्य वापरून अगदी खूप साऱ्या चकल्या तुम्ही बनवू शकता. अगदी संपेपर्यंत ह्या चकल्या आहेत त्या कुरकुरीत राहतात. ह्या स्टेप बाय स्टेप जर तुम्ही फॉलो केलं तर चकल्या अजिबात तुमच्या बिघडणार नाहीत. आणि हे पोहे पण आपले छान असे कुरकुरीत भाजलेले आहेत. तर हे पोहे भाजल्यानंतर आपण इथं जो मसाल्यांमधलं धणं आणि जिरं घेतलं होतं ते आपण आता इथं भाजून घेऊया. अगदी हलकासा स्मेल येईपर्यंत हेच भाजून घ्यायचं आहे. जास्त करपवायचं नाही, नाहीतर चकलीच अगदी वेगळी टेस्ट येते. तर हलकंसं भाजल्यानंतर हे आपण काढून घेऊया. तर इथे तुम्ही पावडर फॉर्ममध्ये पण हे वापरू शकता. पण असं हे भाजून जर तुम्ही दळायला दिलं तर त्या पिठाला सुगंध अगदी छान येतो आणि चकली अगदी मस्त टेस्टी तयार होते. तर सगळ्यात शेवटी आपल्याला इथं भाजून घ्यायचं आहे साबू तांदूळ शेवटी मी इथं घेतलेला आहेत कारण हा भाजताना थोडासा कढईला लागू शकतो. त्याच्यामुळं हा शेवटी मी भाजून घेणार आहे. तर थोडंसं तुम्ही गॅस वाढवला तर हा शाबू तांदूळ आहे तो खाली कढईला चिटकतो आणि काळपट डाग कढईवरती उठतात. तर त्याच्यासाठी सगळ्यात शेवटी हा मी साबू तांदूळ भाजायला घेतलेला आहे. अगदी हलकासा फुलला की हा साबू तांदूळ आपल्याला
बाजूला काढून घ्यायचा आहे। व्यवस्थित साबू तांदूळ भाजल्यानंतरच आपल्याला हा बाजूला काढायचा आहे। तर हे बघा सगळं साहित्य आहे ते आपण छान असं एकाच कलरवरती व्यवस्थित असं भाजून काढलेलं आहे। आता मी हे सेपरेट ह्याच्यासाठी काढलेलं आहे की जेणेकरून एखादा जर जे डाळ वगैरे आहे ती नरम असेल तर तुम्ही ही परत भाजून घेऊ शकता। त्याच्यासाठी हे सगळं साहित्य आहे ते असं सेपरेट काढायचं। जर एखादी डाळ आहे ती नरम लागली तर तुम्ही ही परत भाजून घ्या। तर चेक करण्यासाठी अगदी थोडं हे तोंडात टाकायचं, कुडकुडीत लागलं तर समजायचं आपलं जे साहित्य आहे ते छान असं भाजलेलं आहे। आता हे सगळं साहित्य आहे ते आपण एकत्र करून घेऊया। तर सगळं साहित्य आहे ते अगदी तुम्ही एकत्र करून घरघंटीवरून दळून आणा, कारण मोठ्या चक्कीवरती जर तुम्ही दळायला दिलं तर त्याच्यामध्ये इतरही पीठ मिक्स होण्याचे चान्सेस असतात। त्याच्यामुळे शक्य तेवढं होईल हे घरघंटीवरून छान असं दळून आणा। तर हे पूर्णपणे आपण मिक्स करून घेऊया। तर तुम्ही बघू शकता मस्त असं आपलं भाजणीचं आपण अगदी अचूक प्रमाणामध्ये हे सगळं साहित्य घेतलेलं आहे आणि एकाच कलरवरती छान असं आपण हे भाजून काढलेलं आहे। त्याच्यामुळे ह्याच्या चकल्या आहेत ते मस्त अशा कुरकुरीत तयार होतील। तर हे पीठ अगदी दळून आणल्यानंतर आपण ह्याची उकड कशी काढायची ते मी तुम्हाला अगदी दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे, कारण ह्याच व्हिडिओमध्ये जर तुम्हाला दाखवलं तर व्हिडिओ खूप मोठा होईल। त्याच्यासाठी दुसरा व्हिडिओ बघायला अजिबात विसरू नका। तर अजिबात तेलकट न होणाऱ्या संपेपर्यंत कुरकुरीत राहणाऱ्या अगदी काटेदार चकल्यांची उकड कशी काढायची, मग त्याच्यामध्ये कोणते मसाले घालायचे, अगदी घरचेच मसाले घालून अगदी मस्त खमंग चकल्या आपण बनवलेल्या आहेत। त्याच्यामुळे पुढचा व्हिडिओ बघायला अजिबात विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्याच व्हिडिओमध्ये। बाय बाय।